खामगाव नगर परिषदेच्या गलथान कारभार सुरू असून शहराचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे। शहरात मोकाट श्वाने हैदोस घालत असून काही जणांना चावा घेतला आहे। शहर विविध समस्यांनी ग्रस्त झाले आहे। याकडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांचे दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नागरी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष भिकाजी रेठेकर व सचिव ॲडव्होकेट तरुण मोहता यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालयासमोर शहरातील पाणी पुरवठा नियमित करावा, अतिक्रमण धारकांना कमी दरात गाडी उपलब्ध करून द्यावी, थकीत करावरील सक्ती 500% माफ करावी, व्यापारी संकुलास परवानगी देताना तळमजला पार्किंगसाठी राखीव ठेवावे व मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। आणि नगर परिषदेचं काम आहे, कर्तव्य आहे की त्यांनी मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यात याव्या। आज नगर परिषदचं पूर्ण लक्ष नगर परिषदची कमाई वाढवण्यामध्ये आहे। दुकानं काढणं, लोकांना विक्री देणं आणि कोट्यावधी रुपये त्याच्यातून जमा करणं आणि त्या रुपयाचं करतात काय हेच समजत नाही। नागरिकांना पाणी मिळत नाही, नाल्या स्वच्छ होत नाही, कुठं कुठं पददिवे नाहीत, दवाखान्याची व्यवस्था बरोबर नाहीये। मग कोट्यावधी रुपये जातात कुठं? फक्त बँक बॅलन्स करायसाठी का? ती खामगावची नगरपालिका एवढे कोट्यावधी रुपये फिक्स डिपॉझिट मध्ये आहेत असं आहे। पैशाचा उपयोग जर नागरिकांसाठी होत नसेल तर असे पक्षे चौकात ठेवून फुकून टाका, काही काम नाही पैशाचं। नाव मोठं, लक्षण खोटं। या म्हणीवर इथली नगर परिषद आलेली आहे। जनतेच्या, नागरिकांच्या मूलभूत सुविधेकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे। अहो, ते नाल्या साफ होत नाही, डेंग्यूचा आजार वाढतो। सरकार दवाखान्यात जाऊन पहा, लहान लहान मुलं ते डेंग्यूच्या आजारामध्ये पडलेले आहेत। मी तर म्हणतो या सर्वचा खर्च नगर परिषदने घ्यायला हवा। कोणाच्याही मुलाचा डेंग्यूचा आजार झाला की त्याचा पूर्ण खर्च नगर परिषदने द्यायला पाहिजे, कारण नगर परिषद याला कारणीभूत आहे। स्वच्छता होणार नाही, डेंग्यूचे मच्छर होतील। स्वच्छता कोण करील? नगर परिषद। तर उपाध्यक्ष विकास चव्हाण, कोषाध्यक्ष राजेंद्र सिंह राजपूत, निलेश ठाकूर, राजेश ढवळे, संजय नळकांडे, गणेश पिंपळकर, गजानन कन्हाळे, सुभाष इकनारे, मनीषा भोपळे व शालिनी हेलोडे हे सहभागी झाले आहेत। आंदोलनादरम्यान विहितचे बापूसाहेब करंदीकर, काका रुपारेल, शरद वसतकार, गणेश चौकसे यासह शहरातील नागरिकांनी भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। नागरी हक्क संरक्षण समिती खामगाव अध्यक्ष या नात्याने मी या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले पत्रकार बंधूंना विनंती करण्यात येते की आम्ही रीतसर सनदी मार्गाने मुख्याधिकारी साहेबांना यांना वेळोवेळी पत्रद्वारातर्फे आमच्या प्रमुख मागण्याचे लक्ष वेधण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केले, परंतु कुठलीही दखल न घेतल्यामुळे प्रशासनातर्फे कुठली दखल घेतली नाही। त्यामुळे नाईलाजास्तव आज 17 सप्टेंबर 2025 रोजी आम्हाला या ठिकाणी एक दिवशी धरणे आंदोलन करणे भाग पडलेले आहेत। ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत, एकीकडं 100% धरण भरलेलं आहे, 250 कोटीचा अनुदान आलेलं आहे आणि ऐन पावसाळ्यात आमचे जे जनतेचे हाल झालेले आहेत। ईदीचा त्यौहार असो, गणपतीचे त्यौहार असो, त्या त्यौहारात वन भटावं लागलं सामान्य नागरिकांना। पहिली मागणी ही पाणी पुरवठा 3 दिवसाआड नियमित करणे, दुसरी मागणी आहे करामध्ये जे कर आकारणीमध्ये विषमता ती दूर करणे आणि तिसरी मागणी जी महत्त्वाची आहे की व्यापारी संकुलामध्ये पार्किंग करता तळघरे बंधनकारक करणे, मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करणे आणि इतर काही ज्या मागण्या आमच्या आहेत त्या आम्ही लवकरच तिथे आम्ही पुन्हा पाठपुरावा करू। धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।